स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना मम्मी पप्पा गावावरून आलेले आहेत, तर त्यांनी काही आमच्यासाठी खाऊ आणलेलं आहे आणि काही भाज्या आणलेत त्या मी तुमच्याशी शेअर करते। म्हणजे जे पिशवीमध्ये आहेत ठेवलेले ते सर्व काढून दाखवणार आहेत। मम्मीसुद्धा आज आपल्यासोबत आहे, तर चला मग सुरुवात करूया आपण। त्याच्यामध्ये बिया टाकून भाजी बनवायची असते। ही आहे ना अशी अकुरची भाजी आहे बघा, गावाला मिळते। तुम्हाला म्हणजे जे काही गावी राहतात त्यांना माहीत असेल बघा, ही अकुरची भाजी। त्यानंतर हे काही आळू आणलेलं आहे, भाजीचं आळू आहे हे। त्यानंतर हे वडीचं आळू आहे, जी मोठी मोठी पानं आहेत अशी। त्यानंतर इकडे मिरच्या आहेत, मिठात म्हणजे मीठ घालून असं सुकवलेलं आहे ही मिरची। साठ आहे बघा, ते घेऊन आलेले आहेत आमच्यासाठी। त्यानंतर हे काही कोकम आहे आणि हे लाडू आहेत शेंगदाण्याचे, ते घेऊन आले। त्यानंतर ही भाजी आहे, भाजी कसली आहे? पेंगव्याची भाजी आहे। हा, ही पेंगव्याची भाजी आहे। पालेभाजी आहे। ही पालेभाजी। त्यानंतर टाकळ्याची भाजी आहे। ही टाकायची आहे। नंतर इकडे काही मसाला आहे जो घरी बनवलेला आहे आणि ह्या फणसाच्या बिया आहेत काही। हे आमच्या नारळीचे नारळ आहेत। हे आहेत आंब्याच्या पोप्या, या मच्छीला, ओल्या मच्छीला, सुक्या मच्छीला चांगल्या। हे थोडं नाचण्याचं पीठ करून आणलंय गावावरून। थोडे तांदूळ, गावचे तांदूळ आणलेत। घावण्याना, पोळ्या आंबोळ्यांना लागतात, बरे असतात। ही नाचणी आहे, गावावरून आणले। हे साबुदाण्याच्या फेण्या आहेत, गावाला वेगवेगळ्या कलरमध्ये जरा बनवल्या होत्या। 6 महिने आम्ही गावाला राहिलो, बरं वाटलं। गावचं हवामान मस्त वाटलं। आता आम्ही इथे आलो आहेत, थोडे दिवस राहणार, तर चेंज म्हणून आलो आहेत। गणपतीला जाणार परत 1-2 महिन्यात। तर मम्मीने जे काही साहित्य आणलेलं आहे ते आता मी व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि त्यानंतर भाज्या वगैरे ज्या काय आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर आता ज्या काही भाजी बनवणार ते तुम्हाला मी दाखवेनच। आणि चला तर मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आणि लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।